आपल्या या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे. तर आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न प्रत्येक चॅप्टर वरती आधारित मॅथ 1 चे घेत आहोत. तर आज आपण वर्ग 10 मॅथ 1 मधील प्रकरण 5 प्रोबॅबिलिटी संभाव्यता या चॅप्टर वरील महत्वाचे प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत. तर आपण जे घेत आहोत प्रश्न त्यापैकी निश्चितच परीक्षेला भरपूर प्रमाणात प्रश्न आपल्याला येणारच आहेत, म्हणून तुम्ही या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. तर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आपला आजचा पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे की फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी, की आपल्याला यामध्ये एक समिती तयार करायची आहे. त्यामध्ये आपल्याला 2 बॉईज की आपल्याला 2 मुले आणि 2 गर्ल्स 2 मुली दिलेले आहेत आणि आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आपल्याला 2 मार्काला येऊ शकते. तर इथे आपल्याला 2 बॉईज साठी B1 आणि B2 असं घेतलेलं आहे आणि 2 गर्ल्स साठी आपल्याला G1 आणि G2 हे घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे की कमिटी ऑफ 2 बॉईज, की 2 मुलांची कमिटी किंवा 2 मुलं. मग 2 मुलं आहेत म्हणून आपल्याला या बॉक्समध्ये फक्त B1 आणि B2 लिहायचे आहेत. दुसऱ्यामध्ये कमिटी ऑफ 2 गर्ल्स म्हणजे 2 मुली आहेत. मग 2 मुलीसाठी आपल्याला G1 आणि G2 हे झाले 2 प्रश्न साधे, की आपल्याकडे 2 मुली G1 G2, 2 मुले B1 B2. आता आपला तिसरा प्रश्न आहे की कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल्स, की कमिटीमध्ये आपल्याला 1 मुलगा आणि 1 मुलगीच पाहिजे. इथं दोन्ही मुली आहेत आणि तिथे दोन्ही मुली आहेत, पण इथे 1 मुलगा आणि 1 मुलगी पाहिजे. मग इथे आपल्याकडे पहिल्यामध्ये दिलेले आहे की B1 G1 म्हणजे पहिला मुलगा घेतला आणि इकडे पहिली मुलगी. मग इथे आपण परत B1 आणि G2 एका मुलासोबत दोन्ही मुली. त्यानंतर आता दुसरी जोडी आपल्याला तयार करायची आहे की B2 सोबत G1 आणि B2 सोबत G2. अशा प्रकारे या 1 मुलगा आणि 1 मुलगी अशा जोड्या तयार झालेल्या आहेत. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला सॅम्पल स्पेस विचारलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 6 दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6. तर हे 4 आणि हे 2 6 आपल्याला हे फक्त इथे लिहून काढायचे आहेत. म्हणजे B1 B2, त्यानंतर G1 C2, त्यानंतर B1 G1, परत B1 C2, B2 G1 आणि B2 G2 असे आपले एकूण 6 झालेले आहेत. आणि मग आपल्याला नंबर ऑफ एकूण 6 असं आपल्याला इथे लिहिता येतं. तर एक 2 मार्कासाठी अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारला जाईल आणि तो अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. पुढील प्रश्न पाहू. आपण यामध्ये क्वेश्चन नंबर 2 घेतलेला आहे की 1 डाय इज रोल्ड, म्हणजेच 2 फासे टाकले असता. इव्हेंट ए आपल्याला विचारलेली की एव्हन नंबर ऑन द अपर फेस, म्हणजे वरच्या फाश्यावरती एव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या मिळणे. इव्हेंट बी म्हणजे ओड नंबर्स म्हणजे विषम संख्या मिळणे. आणि इव्हेंट सी आपल्याला विचारलेले प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या मिळणे. मग यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचे की आपल्याला उत्तरामध्ये अगोदर सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचा. म्हणजे एस बरोबर की एक फासा टाकला असता आपल्याकडे 1 2 3 4 5 आणि 6 हे अंक मिळतात, म्हणजेच आपले NS बरोबर होतात 6. मग आपली इव्हेंट ए बरोबर, मग आपल्याला काय करता येईल की समसंख्या, तर समसंख्या 2 4 आणि 6 म्हणजेच NA बरोबर आपल्याला 3 मिळाले. त्यानंतर आपल्याकडे इव्हेंट बी, मग बी साठी आपल्याला काय की ओड नंबर्स म्हणजे इथे विषम संख्या विचारलेल्या आहेत. मग विषम संख्या आपल्या 1 3 आणि 5 म्हणजेच NB आपल्याकडे 3च आले. आणि आपल्याकडे तिसरा प्रश्न आहे इव्हेंट सी, यासाठी आपल्याला प्राईम नंबर म्हणजे यामधील आपल्याला मूळ संख्या घ्यायच्या आहेत. तर पहिली 2 3 आणि 5 या मूळ संख्या आपल्याला इथे मिळतात, म्हणजेच आपल्याकडे NC बरोबर सुद्धा किती आलेले 3 आलेले. तर आपल्याला 1 डाय म्हणजे एक फासा फेकल्याच्या नंतर टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याचा जो काही नमुना अवकाश माहिती पाहिजे 1 2 3 4 5 6 आहे. आणि त्यानंतर आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यामधूनच द्यायची असतात. म्हणून पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला होता की समसंख्या मिळणे 2 4 6, विषम संख्या मिळणे 1 3 5 आणि इथे प्राईम नंबर्स मूळ संख्या मिळणे तर 2 3 5. तर आपल्याला अशा पद्धतीने
हे उत्तर काढता येतं. यानंतर आपला पुढील प्रश्न, आपण महत्वाच्या प्रश्नामध्ये आज यासाठी आपण तिसरा प्रश्न इथे घेतलेला आहे की 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 0 1 2 3 4 5 विदाउट रिपिटेशन्स ऑफ द डिजिट्स, की आपल्याला 1 0 1 2 3 4 5 यापासून काय करायचे आहेत की आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत आणि कुठलाही अंक परत रिपीट झालेला नाही पाहिजे. आणि मग त्यावरून आपल्याला 3 इव्हेंट घटना आपल्याला शोधायच्या आहेत. त्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल की दिलेले जे अंक आहेत त्यापासून नमुना अवकाश सॅम्पल स्पेस तयार करून घ्यावं लागेल. मग यासाठी आपल्याकडे आपला सॅम्पल स्पेस कसा होईल, तर आपल्याला संख्या बनवायच्या आहेत. म्हणजे 0 आणि जर 1 आपण असं बनवलं तर ही 2 अंकी संख्या तयार होणार नाही, म्हणून 0 पासून तर होणार नाही, म्हणून 1 पासून पहिल्या संख्या तयार करून घेऊ. 1 सोबत 0 घेतला तर 10 झाली, 1 सोबत 2 घ्या 12, 3 13, 14 आणि 15. 1 सोबत सर्व अंक घेतले तर त्या संख्या तयार झाल्या. त्यानंतर आता 2 सोबत सर्व घेऊ. 2 सोबत 0 घेतला 20, 1 घेतला 21, 2 सोबत 3 23, 24 आणि 25. त्यानंतर आता 3 सोबत 30, 31, 32, 34 आणि 35. तसंच आता आपल्याला 4 सोबत घ्यायची, म्हणजे 40, 41, 42, 43 आणि 45. आता 5 सोबत पहिला 0 50, त्यानंतर 51, 52, 53 आणि 54. 55 रिपीट होणार नाही. आता हे आपण किती संख्या झाल्या एकूण मोजून घेऊ, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 16 17 18 19 21 22 23 24 25. तर आपल्या 25 संख्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. आता आपल्याकडे इथे इव्हेंट एक आपल्याला विचारलेली आहे, इव्हेंट ए बरोबर. आता इव्हेंट ए काय विचारलेली आपल्याला की यामध्ये द नंबर फॉर्म A1, तर यामध्ये आपल्याला समसंख्या विचारलेली आहे. तर समसंख्येमध्ये आपल्याला पहिली घेता येईल 10, 12, 14, 20. ज्या 2च्या पटीत आहेत त्या आपल्या समसंख्या असतात. 24, 30, 32, 34, 32, 34. त्यानंतर 40, 42, 40, 42. त्यानंतर 50, 52, 54. 50, 52 आणि 54 हे क्लोज करा. आणि 2 4 6 8 10 2 12 आणि 13. तर आपल्याकडे NA बरोबर किती मिळाले या संख्या, समसंख्या यामध्ये आपल्याला 13 मिळालेल्या आहेत. आता आपली इव्हेंट बी, जी आपली इव्हेंट दुसरी दिलेली आपल्याला बी, तर बी बरोबर काय आपल्याला विचारलेले की इथे द नंबर फॉर्म डिवायजिबल बाय 3, म्हणजे यामध्ये 3 ने विभाजित असलेल्या किंवा भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. तर आपल्याकडे 10 ला 3 ने भाग जात नाही, परंतु 12 ला जातो. 13 नाही, 14 नाही, 15 ला जातो. परत 20 नाही, 21 ला जातो. 23 नाही, 24 ला जातो. 25 नाही, 30 नाही, त्यानंतर 3 ने 30 ला जाईल 30. त्यानंतर 31 32 नाही, 34 नाही, 35 सुद्धा जाणार नाही. 40 ला नाही, 41 नाही, 42 ला जाईल. 43 नाही तर 45 ला जाईल. 15 तरी 45 होईल. परत 17 तरी 51 होईल. 52 तर होणार नाही, पण 54 होईल. 18 तरी 54. हे बंद करून NB किती येतात आपल्याकडे, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या 9 आपल्याला संख्या मिळालेल्या आहेत. आता यानंतर आपली इव्हेंट तिसरी आहे, इव्हेंट सी बरोबर. आता इव्हेंट सी साठी आपल्याला काय विचारले की द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन, 50 पेक्षा मोठा अंक असलेल्या किंवा 50 पेक्षा मोठ्या संख्या घ्यायच्या. तर 50 पेक्षा मोठ्या या 4 संख्या आहेत आपल्याकडे, 51, 52, 53 आणि 54. मग NC बरोबर आपल्याला 4 संख्या मिळालेल्या आहेत. तर घटना कसलीही विचारली तरी आपल्याला सर्वप्रथम इथे हा जो सॅम्पल स्पेस तयार करता जर आला तर आपल्याला त्यावर आधारित प्रश्न सोडवता येतात. म्हणून आपल्याला जर असे अंक दिले असतील आणि त्याच्या 2 अंकी संख्या बनवायची असतील, फक्त तो डबल अंक येऊ द्यायचा नाही. एका साईडने जर आपण घेत गेलो तर ते व्यवस्थित आपल्याला बनवता येतात. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. आपण महत्वाच्या प्रश्नामध्ये आता
4 नंबरचा प्रश्न घेतलेला आहे की फ्रॉम 3 men and 2 women एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 persons इज टू बी फॉर्म, की आपल्याला इथे एक पर्यावरण समिती तयार करायला सांगितलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे 3 पुरुष आणि 2 स्त्रियांचा समावेश आपल्याला सांगितलेला आहे. आणि मग आपण एकदा सॅम्पल स्पेस तयार केल्याच्या नंतर आपल्याला हे 3 इव्हेंट विचारलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला की ऍटलिस्ट एक स्त्री असावी, त्या समितीमध्ये एक तरी स्त्री असावी. त्यामध्ये परत दुसरं विचारलेले आहे की 1 man 1 woman, एक पुरुष आणि एक स्त्री असावी. आणि तिसऱ्या इव्हेंट मध्ये आपल्याला विचारलेली आहे की एकही स्त्री नसावी, म्हणजे फक्त त्यामध्ये पुरुषच असायला पाहिजेत. अशा 3 इव्हेंट विचारलेले आहेत. तर आपल्याला इथे उत्तर लिहित असताना अगोदर आपण जे काही आहे तर आपण इथे काय करू, पहिलं की मेन साठी आपण M1 M2 आणि M3 घेऊ, 3 पुरुष आहेत. आणि वुमेन साठी काय घेता येईल आपल्याला, 2 स्त्री आहेत म्हणजे W1 आणि W2. आता यापासून आपल्याला एक कमिटी तयार करायची, म्हणजेच आपल्याकडे पहिली ही एक जोडी घेऊ आपण M1 M2, त्यानंतर M1 M3 ही एक जोडी घेता येते आपल्याला, आणि तिसरी जोडी आपण घेऊया दोघांची, म्हणजेच M2 आणि M3. आता आपल्याला एक या दोघींची एक जोडी घेता येईल W1 आणि W2. आता आपल्याकडे एक पुरुष आणि एक स्त्री अशा जोड्या आपल्याला तयार करायच्या आहेत. सर्वप्रथम आपण M1 सोबत दोन्ही स्त्रियांच्या जोड्या तयार करून घेऊ, M1 W1, त्यानंतर M1 W2. M1 संपला, आता M2 साठी मग M2 W1 आणि M2 W2. आता M3 साठी M3 W1 आणि M3 W2. अशा आपल्या एकूण किती जोड्या, तर जर 3 पुरुष 2 स्त्री आल्या तर आपल्या 10 जोड्या तयार झाल्या पाहिजे, आणि 2-2 आलं तर 6 जोड्या तयार होतात. मग इथे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे आपले एकूण NS किती झालेले आहेत, 10 जोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मग इथे आता आपल्याला इव्हेंट पहिली विचारलेली आहे आपण, इव्हेंट ए बरोबर काय घेता येईल आपल्याला, की देअर मस्ट ऍटलिस्ट 1 वुमन, एक स्त्री असायला पाहिजे, की आपल्याकडे एक स्त्री असायला पाहिजे. इथे एकही स्त्री नाही, इथे नाही, इथे नाही, म्हणजे एक सरळ की आपल्या या जोडीमध्ये आपल्याला एक तरी काय असायला पाहिजे, W असायला पाहिजे. तर आपल्याला इव्हेंट ए मध्ये काय दिलेले की एक तरी स्त्री असायला पाहिजे. मग आपल्याकडे पहिल्यामध्ये दोन्ही पुरुष, इथे दोन्ही पुरुष, इथे सुद्धा दोन्ही पुरुष आहेत. उर्वरित सगळ्यामध्ये आपल्याला एक तरी W असायला पाहिजे. मग इथे बाकी सगळ्यामध्ये W आहेत, तेवढे सगळे लिहून घेतले की आपलं उत्तर इथे आपल्याला मिळतं. W1 W2, त्यानंतर M1 W1, परत M1 W2, परत M2 W1, M2 W2 आणि M3 W1 M3 W2. हे बंद करून आपण एकूण NA बरोबर 7 लिहू शकतो, कारण आपले 3 कटले, 1 2 3 4 5 6 7. तर आपलं हे दुसरं उत्तर इथे आपल्याला इव्हेंट 1 मिळालेली आहे. आता इव्हेंट आपण दुसरी पाहू की इव्हेंट बी मध्ये आपल्याला काय विचारलं, की 1 मॅन म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला W1 M1 आणि W1 किंवा एक M आणि एक W असायला पाहिजे. मग आपल्याकडे जर आपण पाहिलं तर इथे आपल्याकडे दोन्ही पुरुष आणि इथे दोन्ही स्त्रिया, बाकी सगळीकडे आपल्याला एक पुरुष आणि एक स्त्री आहे. मग आपले हे 4 सोडून सगळेच येतील, म्हणून आपल्याकडे इथे M1 W1, M1 W2, M2 W1, M2 W2, M3 W1 आणि M3 W2 असे एकूण आपल्याला 6 घटक इथे पाहायला मिळतात. तर यानंतर आपल्याकडे तिसरी जी काही इव्हेंट विचारलेली आहे ती आहे आपल्याकडे की डिअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर, की एकही स्त्री नसावी असं इथे विचारलेलं आहे. आता एकही स्त्री नसावी असं विचारलेलं आहे, तर आपल्याकडे फक्त या 3 मध्येच एकही स्त्री नाही, म्हणून इव्हेंट सी बरोबर आपण M1 M2, त्यानंतर M1 M3 आणि M2 M3
हे फक्त 3च घेऊ शकतो, म्हणून NC बरोबर आपलं येईल 3. तर आपल्याला हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा होता. तर यामध्ये आपल्याला फक्त जे काही सॅम्पल स्पेस तयार जर करता आला तर यावरील जे काही विचारलेल्या घटना आहेत, इव्हेंट आहेत, त्या सोडवायला काही आपल्याला अडचण येणार नाही. फक्त व्यवस्थित आपल्याला काय बनवायचं आहे की जी काही आपला सॅम्पल स्पेस आहे, कमिटी तयार करता आली पाहिजे. आणि कमिटी तयार करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहे, तशा पद्धतीने आपण जर केली तर ते व्यवस्थित जमू शकतं. पुढील प्रश्न पाहू. आपण महत्वाच्या प्रश्नामध्ये 5 नंबरचा प्रश्न घेतलेला आहे की अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल सफल पॅक 52 प्लेइंग कार्ड्स, की 52 पत्त्याच्या एका पॅक मधून फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इच इव्हेंट द कार्ड्स ड्रॉ इज, की 52 पत्त्याच्या कॅट मधून जर आपण एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले तर आपल्याला तो पत्ता लाल रंगाचा मिळणे, अशी पहिली घटना दिलेली. आणि दुसरी घटना आहे की अ फेस कार्ड, की तो पत्ता चित्रयुक्त पत्ता असणे, असं दिलेलं आहे. तर आपल्याकडे सर्वप्रथम आपण असं घेऊ की आपल्याला एका पत्त्याच्या कॅट मध्ये किती पत्ते असतात? 52 पत्ते असतात. म्हणून आपल्याकडे द सॅम्पल स्पेस काय येईल आपला, की द सॅम्पल स्पेस म्हणजेच एस बरोबर आपल्याकडे काय येईल? 52, म्हणजेच NS होईल आपलं 52 झालं. आता आपली इव्हेंट ए बरोबर आपली पहिली घटना काय? रेड कार्ड. मग आता इव्हेंट ए मध्ये काय की लाल रंगाचे पत्ते जर आपण पाहिले तर ते 2 प्रकारचे असतात, की आपल्याकडे लाल रंगाचे 2 पत्ते असतात. कोणते कोणते असतात ते? तर आपल्यामध्ये एक हार्ट्स आणि डायमंड, म्हणजे 13 हार्ट्स प्लस 13 डायमंड्स. असे एकूण किती होतात? 26 पत्ते होतात. मग आपल्याकडे इथे NA बरोबर आपल्याला घेता येईल 26. तर इथे आपल्याला याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, म्हणजेच आपल्याकडे PA बरोबर NA छेदामध्ये NS हे फॉर्म्युला आपण इथे वापरू प्रोबॅबिलिटीचा. आणि मग NA मध्ये आपल्याला 26 आणि टोटल आपले 52 पत्ते आहेत, म्हणजे 26 एक 26, 26 दुने 52. आपली जी काही प्रोबॅबिलिटी संभाव्यता आहे ती 102 आपल्याला मिळालेली आहे. हे झालं आपलं पहिल्याचं. आता आपल्यामध्ये दुसऱ्याचं काय उत्तर आहे की अ फेस कार्ड. मग आता चित्रयुक्त पत्ते 12 पत्ते असतात. पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण चित्रयुक्त पत्ते किती असतात? 12 असतात. कार्ड ड्रॉ इज फेस कार्ड, टोटल फेस कार्ड बरोबर 12, म्हणजेच आपण इथे NB बरोबर 12 घेऊ. आता आपल्याला याची प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे PB बरोबर NB छेदामध्ये NS, म्हणजेच 12 छेदात 52. इथे आपण 4 ने भाग देऊ. 4 त्रिक 12, 4 एक 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजे 3 छेदात 13. हे आपलं दुसऱ्याचं उत्तर येतं की 3/13 आणि 1/2. तर आपल्याला जर समजा प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर या फॉर्म्युल्याचा वापर करायचा असतो. आणि पत्त्याच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर आपल्याकडे 26 लाल रंगाचे आणि 26 काळ्या रंगाचे पत्ते असतात. आणि त्याच्यानंतर जे चित्रयुक्त पत्ते असतात 12 मध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे असतात. 3 राजा, 3 राणी आणि 3 गुलाम, अशी त्याची वाटणी झालेली आहे. तर पत्त्याच्या बाबतीत ती जर आपण माहिती लक्षात ठेवली तर त्यावरील आधारित कसलाही प्रश्न आपल्याला सोडवता येतो. फक्त प्रोबॅबिलिटीसाठी, संभाव्यता काढण्यासाठी या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा असतो. पुढील प्रश्न पाहू. आपण महत्वाच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 6 घेतलेला आहे की इच कार्ड बियर्स वन लेटर फ्रॉम द वर्ड मॅथेमॅटिक्स. द कार्ड्स आर प्लेस्ड ऑन अ टेबल अपसाइड डाउन. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट अ कार्ड ड्रॉन बियर्स द लेटर M. म्हणजे आपल्याकडे आपण मॅथेमॅटिक्स या शब्दात मधून यादृच्छिक पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे की एक M हे अक्षर काढले आहे, तर त्याची संभाव्यता इथे आपल्याला काढायची आहे. मग इथे आपल्याला पहिलं काय करावं लागेल, याचा सॅम्पल स्पेस तयार करण्यासाठी S बरोबर आपण मॅथेमॅटिक्स शब्द आपल्याला फक्त लिहायचा आहे. मग आपण M A, त्यानंतर T H E, परत M, परत A,
परत TIC आणि S असं घेतलं तर आपल्याकडे मॅथेमॅटिक्स किती आले? 1 2 3 4 5 6 7 8 11 अक्षर मिळतात. 11 अक्षर मिळाले. मग आपण याच्यामध्ये इव्हेंट आपल्याला समजा इव्हेंट ए बघू आपण. मग इव्हेंट ए काय विचारले की आपल्याला M अक्षर किती वेळेस इथे आलेलं आहे? तर 1 2 फक्त 2च वेळेस आलेले M म्हणजेच NA बरोबर येईल आपलं 2. मग आपल्याला याची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी PA बरोबर NA छेदामध्ये NS म्हणजेच NA ची आपल्याकडे किंमत आहे 2 आणि NS आपल्याकडे आहे 11 म्हणजे 2/11 आपल्याला ही प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे. भाग जात नाही म्हणून आपण इथे ज्याला सोडून देऊ. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये 6 प्रश्न महत्वाचे असे घेतलेले आहेत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून उर्वरित प्रश्न घेऊ. तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.